मिसेस लिमये, ओ मिसेस लिमये, चहा बिया मिळेल का आज? देते. काय नाश्ता केलाय का? दिल्यावर कळेल ना. चिडलीस का? कुणीही चिडेल. हे करू नका, ते करू नका, कपड्यांना ब्रश करू नका, घासू नका, मुलाला लाडवू नका, अशा असंख्य ऑर्डरी देऊन गेलेली असून. अगं आपुलकीने बोलली ती. तुम्हाला तिचं सगळंच आवडणार हो. उद्या ती माझ्या छाताडावर जरी नाचली ना तरी तुम्ही म्हणाल जाऊ दे ग रीमा, किती मौपा आहे तिथे. रीमा तुझा प्रॉब्लेम काय आहे? तू तिच्याबद्दल असं वाईट मत का बनवते? मी बनवते? मी एकटी बनवते? आपल्याला जर तिने सांगितलं असतं तर आपण नसतं का दिलं तिला कपाट हलवून आणि आपल्याला 2 माणसं जमा करता आली नसती त्यासाठी? अगं आपल्याला त्रास नको म्हणूनच तिने सांगितलं तिच्या बाबांना. मग बाबांनाच सांगायचं ना नवीन कपाट आणून द्या म्हणून. अगं त्यांनी ढीग आणून दिलं असतं, पण तुला चाललं असतं का तुझ्या घरात ते? माझ्या घरात मी चालवून घेणार नाही. अगं म्हणूनच तर तिने माणसं सांगितली. उद्या तिला गरजच लागली ना तर तिला कुठे शोधाशोध करायला लागणार नाही. आली मी इतकी छान वकिली कराल तुम्ही तिच्या बाजूने. हे बघ, वकिली करायचा प्रश्नच नाहीये. मला ना त्यांचं वागणं प्रॅक्टिकल वाटतं. सारखं आपल्या खोलीत येणार, त्यांचं कपाट उघडणार, त्यांचे कपडे नेणार, 1760 वेळा ये जा करणार. आपल्यालाही त्रास, त्यांनाही त्रास. अगं त्याच्याऐवजी त्यांनी त्यांचं कपाट त्यांच्या रूम मध्ये नेलं. काय चुकलं त्यांचं? हे चुकलं काहीच नाही, पण बोलायची एक पद्धत असते की नाही. मॉम, बाबा 2 माणसं पाठवणार आहेत तुमच्या रूम मधलं कपाट आमच्या रूम मध्ये शिफ्ट करायला. अरे त्यापेक्षा मॉम, तुमच्या रूम मधलं कपाट मी आमच्या रूम मध्ये शिफ्ट करू का असं विचारलं असतं तर मी काय नको म्हटलं नसतं. अगं यंग जनरेशन आहे, थोडीशी रॅस असणारच ना. येईल समजूत हळूहळू. आणि ते काय नवीन काढलंय? मी वैभवला लाडवलंय म्हणून वैभव तिला त्रास देतो. हे काय हे काय? रीमा तुला आठवतं, तू सुद्धा माझ्या आईला असंच बोलली होतीस. ती परिस्थिती वेगळी होती. परिस्थिती कधीच वेगळी नसते रीमा. त्यावेळी आई चिडली होती, पण मला माहिती होतं चूक तुझी नव्हती. हे बघ, तुम्ही जेवढं एकमेकांना समजून घ्याल ना तेवढी या घरात शांती नांदेल. मी एकटीने नाही, तिने पण मला समजून घ्यायला पाहिजे. नाही तर दरवेळेला तिने मला वाटेल तसं बोलायचं आणि मी आपली पडती बाजू घ्यायची. अगा पावना ये आता, तुझ्या ठाई सारी आशा. हो, त्यापेक्षा राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है. हे भजन म्हणा. हा भजनलाल, भजन गातायत, भजन गातायत. स्नेहल, स्नेहल, स्नेहल. हॅलो. हा स्नेहल, अगं कुठेस तू?
सॉरी हा, जरा उशीर झाला. अगं उशीर काय, कुठे आहेस, कुठे? सगळं फोनवरच सांगायला पाहिजे का? अगं तसं नाही, अगं मी यायच्या आधी अर्धा तास तू घरी असतेस ना, म्हणून विचारलं, बाकी काय नाही. ठीक आहे, फोन ठेव मग. काय झालं, चिडली आहेस का? हॅलो. अगं आता बोलणार पण नाहीयेस का? फोनवर नाही बोलणार. म्हणजे फोन ठेव आणि वळून बोल ना माझ्याशी. गंमत करतेस माझी? हो, हल्ली डेअरिंग वाढायला लागली माझी. वा. आई कुठे? अगं कोणाच ठाऊक. बरं स्नेहल, काहीतरी खायला लागेल ना, मला जाम भूक लागली ग. प्लीज. प्लीज, तुला जे हवंय ते बाहेरून मागव ना प्लीज. तुला भूक लागली नाही ग? मी आणि संध्या पावभाजी खाऊन आलो. अगं मग मला पण आणायची ना थोडीशी पावभाजी पार्सल. भूक लागली होती. मला वाटलं आईंनी केलं असेल काहीतरी. अगं काही नाहीये घरात, सगळं शोधलं मी. आणि हे काय तू साडी नेसायचं सोडूनच दिलंच वाटतं? हा नको ती साडी, हे असंच जास्त कम्फर्टेबल वाटतं मला. हॅलो. हा हॉटेल अतिथी. हा एक ओनियन उत्तप्पा आणि इडली चटणी सुखशांतीमध्ये D3 कुलकर्णी. हा हा लगेच पाठव. हो ओके. नुपूर, कॉफी करतोस? का ग, बरं वाटलं नाही? दमली आहे जरा. आत्ता आणतो. काय रे, तू कधी आला? हा का आत्ताच येतोय. अगं पण तू कुठे गेली होतीस? जरा देवळात गेले होते. घराला नजर लागल्यासारखं वाटतंय. काही काय बोलताय आई? अशा गोष्टींवर तुमचा विश्वास कसा काय असू शकतो? पण जे डोळ्यांना दिसतं त्याच्यावर तर विश्वास आहे ना. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला काही म्हणायचं नाहीये ग बाई. बाळा, तू काही खाल्लंस का रे? अगं काहीच नाहीये खायला घरात. म्हणजे तू काही केलं नाहीस त्याच्यासाठी? ती आली हादडून पावभाजी. मी मागवलं मग अतिथीमधनं, काय करणार? हे बघ, हे असलं काही मला चालायचं नाही. कॅन्सल कर आधी ती ऑर्डर. अरे करेल ती काहीतरी खायला तुझ्यासाठी. आई, त्यापेक्षा तुम्हीच करा ना छानपैकी उपीट. हो करते ना, त्यात काय. वर्षभर मी स्वयंपाकघरात गेलेच नाहीये. करते. माझ्यासाठी कॉफी पण कराल? अगं त्यात काय, करते कॉफी. आई, स्ट्रॉंग सुनेसाठी स्ट्रॉंग कॉफी करायलाच हवी. हॅलो. हाँ D3 सुखशांती मधून बोलतो रे. हाँ ती ऑर्डर दिली होती ना, वो कॅन्सल कर देना. हाँ पिकल्या मेथीचा देठ की हो कोवळा. पिकल्या मी बाण आला का बाण? अरे जरा शांत बस ना बाबा, किती वाईट गातोस. अरे आता बोल काहीतरी, शांत का बसलायस? एवढं चांगलं गायलं तर म्हणता गप्प बस, आणि गप्प बसलो तर म्हणता गप्प का बसलो. तुम्ही करायचं तरी काय? गाऊ नकोस, बोल काय बोलायचंय ते. नको नको, मी बोललो का तुम्ही बोलता चोमडेगिरी करतो. मग नाव चोमडे आहे ना तुझं, चोमडेगिरी करणारच तू, नाही तर काय गांधीगिरी करणार आहेस? त्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅक पॅन्ट आणि T-शर्ट घातलेलं पाहिले मी तिला. कोण? रुक्षाना. हा, तरी मला वाटलंच होतं. म्हणून मी नेहमी सांगत असते, सून कशी निरखून पारखून घ्यायला पाहिजे. त्यानंतर 2 दिवसाने तिला साडीत पण पाहिली. काहीतरी एक बोल की. डान्स क्लासला जाताना ती ट्रॅक पॅन्ट T-शर्ट घालती, घरी असली की साडी नेसते. 1-2 दिवस करेल नाटक, नंतर सगळ्या साड्या कपाटात. बरोबर बरोबर बोललात तुम्ही. आता त्या स्नेहलच बघा ना, सगळ्या साड्यांना वाळवी लागली, वाळवी. तिला मी पहिल्यापासून ओळखते रे, पण सविताला फार कौतुक ना तिचं. माझी स्नेहल, माझी स्नेहल. आता बघ म्हणावं. पण रुक्षाना बरी आहे त्या मान. काय बरी आहे, उगीच कौतुक करू नको तिचं. नाही बाकी काही असो, पण रुक्षानाने वरून सुटत एकमेकांना. नाही म्हणजे वरून काही आमच्या अभिजित इतका देखणा नाहीये, पण रुक्सानापेक्षा बरी बायको मिळाली असती त्याला. नाही अख्ख्या सोसायटीत चर्चा आहे की सोसायटीत देखणी रुक्षानाच आहे. अजिबात नाही, बापटांना बरं वाटावं म्हणून बोलले असतील. मलाही तसंच वाटतं. मग सगळ्यात देखणी मानव आहे. काय नाही, गोरा रंग आहे फक्त.
तोंडावर कशी माज घेऊन फिरत असते. हे मात्र खरंय तुमचं. मी कधी उगाच बोलत नाही. पण राजघराण्यातल्या लोकांना हा मात शोभून दिसतो. कसलं राजघराणं? फलटण सारख्या गावात एखादा वाडा बिडा असेल झालं राजघराणं म्हणे. पण एकंदरीत तो मास त्यांच्या चेहऱ्यावर शोभून दिसतो. तुला म्हणायचंय तरी काय? नाही, मला म्हणायचे दोघी सुंदर आहे, पण मनवा जास्त सुंदर आहे. माझी सून या दोघींच्या पेक्षा देखणी असेल. त्यासाठी मुलाचं लग्न करावं लागतं. काय म्हणाल? लग्न झाल्यावर नक्कीच मिळेल असं म्हणा. त्याची काळजी तू नको करूस. पण रुक्षणाला नाचताना पाहिली का तुम्ही? पायात जादू आहे तिच्या. घराचा तमाशा केला नाही म्हणजे मिळवली. त्याचे घरात आली की नाचाचं नाव नाही आणि का अप्रतिम जेवण बनवती. थोडे दिवस बापटांना खुश ठेवण्यासाठी थोडे दिवसात आपले रंग दाखवेलच बघ. नाही, घरातल्या जेवण बनवणाऱ्या बाईला पण रजा दिली. बापटाचं तिचं काय जमतं माहितीये? हो, पण आता रोज बापटांना तिच्या पद्धतीचं जेवण जेवावं लागणार. नाही, परवा काय सुधारच बनवला. तुमच्याकडे पण तसा बनत नाही. समडे बासा बस झालं कौतुक तिचं. आता जे चांगलं ते चांगलंच ना. स्नेहल बद्दल चांगलं बोललो का मी? आता तिने काय केलं? हल्ली किचन मध्ये जात नाहीत बाई साहेब. काय सांगतोस? खरं तेच. मग स्वयंपाक कोण करत? देव बाप्पा जाणे. जेवणात ही कढी अशीच खाऊ दे, पोहे नको मजला उपमाच येऊ दे. काय झालं? हॉरिबल आहे. आई, मला आठवण करून द्या, उद्या येताना मी कॉफी घेऊन येईन. कशाला? भरपूर आहे घरात, उगाच कशाला आणायची? मग थोडी टाकायची ना यात. स्ट्रॉंग म्हणाले होते मी. अगं बाळा, स्ट्रॉंग कॉफी पिऊ नये ग. उष्णता वाढते अंगात, माहितीये का? उन्हाळ्याचे दिवस आहेत ना. लहानपणापासून स्ट्रॉंगच कॉफी पितेय मी. हो का? मग जेव्हा तू कॉफी करशील ना तेव्हा स्ट्रॉंग करून पी हा बाळा. आई घ्या उपमा घ्या. भूक लागली म्हणून सांगू तुला आई. अगं पोटातले कावळे ना ओरडून त्याचे घसे बसायला लागले. आता बोल. बर, खा पटकन. कसा झालाय? तुम्ही पण टेस्ट करा ना. कसा झालाय? चांगला झालाय. थोडस काहीतरी कमी पडलंय नाही? थोडस लांबून तेल दाखवलं असतं तर बरं झालं असतं नाही का? नाही का, लांबून का होईना पण चाललं असतं. तेलच थोडस कमी पडलंय. हा, बाकी छान झालंय की नाही? आई आता तू ह्याला उपमा म्हणतेस म्हणून हा उपमा, पण त्याला काय उपमा द्यायची तेच कळत नाहीये. अगं पोटातले कावळे चोचा बंद करून झोपलेत आता. ए, काहीतरीच काय बोलतोयस तू आईंना? अगं गंमत केली ग. पण खरंच आई, तुझा ना कुकिंगचा टच गेलाय आता. अरे जरा 8-1 दिवस जाऊ देत रेग्युलरली किचन मध्ये, मग बघ त्यांचा टच कसा परत येईल ते. हेलो अतिथि, हाँ सुख शांति D3 से बोल रही हूँ, कुलकर्णी. हाँ, ऑर्डर ले लो. एक इडली सांबार, एक ओनियन उत्तप्पा, एक वड़ा सांबार और 2 कॉफी. उसमें से 1 कॉफी स्ट्रॉन्ग भेजना. अरे ओरडताय काय को? अरे बाबा, सुकून कैंसिल किया था ना. हाँ, अभी जल्दी भेज दे. हाँ, नहीं तो पेट में कावले सो जाएंगे. जल्दी भेज दे. हाँ. चोंबड्या, मटार सोलतोयस कमी आणि खातोयस जास्त तू. अहो, मला पाहावं लागतं ना कुठली शेंग चांगली आहे कुठली खराब आहे. माझ्या शबरी आजी सर. कोण शबरी आजी? ही माझी खापर पण ही, तिचं नाव शबरी बिलवणकर. तिने प्रभू रामचंद्रांना बोरं खाऊ घातली ती. चोंबड्या, तू इतका नाटकी झालेला आहेस ना, थेट तुझ्या त्या जुळ्या भावासारखा.
कोण माझा भाऊ? तो फुबाई फुबाने माकड चाळे करत असतो तो. मी तुमच्या पाया पडतो, माझा अपमान करू नका. खाली खाली बस आणि मटार सोलाला सांग मला आता लगेच भाजी करायची ती. हो, तुम्ही इकडे भाजी करताय आणि तिकडे आजी माझी खेळाडू रिटायरमेंट देऊन बाहेर पडताय. काय बोलतेस तू? अहो, ती कुलकर्ण्यांची सून नाही का स्नेहल, हा. ती स्वयंपाक बनवण्याच्या पाक जागेत पाऊल सुद्धा ठेवत नाही. काही फेकतोस हं तू, काही फेकतोस. स्नेहल इतका अप्रतिम स्वयंपाक करते आणि ही ऐक्यू बातमी नाहीये, मी स्वतः तिच्या हातचं खाल्लेलं आहे. अहो, पण त्या आधी तिनं आता टेस्ट खेळायची सोडून दिली. मग आता ती 20-20 खेळती. काय बोलतोस तू? पिझ्झा, बर्गर, गार्लिक ब्रेड, पास्ता किती वाजता. चोंबड्या तुझ्या थापा आता बाद झाल्या. कुलकर्ण्यांचं असं एकमेव घर आहे आपल्या सोसायटीत जिथे भारतीय जेवण मिळतं. अहो, पण आता आजी कप्तानाने राजीनामा दिल्यामुळं रिटायरमेंट घेतलेल्या माजी कप्तानांना नाईलाज असतो इथं उतरावं लागतंय. म्हणजे पहिल्याच दिवशी जेवणाचे 12 वाजल्यामुळं कुलकर्ण्यांच्या घरात पहिल्यांदाच अतिथी उपहारगृहाचे जिन्नस खुन्नस जेवू लागले. म्हणून मी तुला सांगत असते ते फू बाय फू बघू नको, डोक्यावर असा परिणाम होतो. अहो, खरंच सांगतो ताई तुम्हाला, कुलकर्ण्यांच्या घरी ठिणगी पडली. ठिणगी ठिणगी ग ठिणगी ग पडली ठिणगी. ट्याव 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 ठिणगी ग पडली. हे असेच आहे. तुम्ही काय बोलताय आणि तुमचा व्यवसाय काय आहे? चोमडीगिरी. चोमडीगिरी हा मुख्य व्यवसाय आणि घरकाम वरकाम हा पूरक व्यवसाय. म्हणजे अहो, म्हणजे घरकाम वरकाम हे चोमडीगिरीचं रॉ मटेरियल आहे. सगळ्या बातम्या हे करतानाच मिळतात. खरं की काय? म्हणजे काय? अगं तुम्ही दोघं लग्नाच्या रात्री एक एक ग्लास वाईन प्यायला होतात ना, तर तुम्ही दोघं खूप दारू प्यायला अशी ब्रेकिंग न्यूज यांनीच केली होती. मी एक ग्लास वाईन प्यायले ही न्यूज होत नाही. हो, म्हणूनच मी न्यूज इंटरेस्टिंग व्हावी यासाठी न्यूज आयडिया शोधत असतो. कॅमेरा पर्सन रीमा लिमे सोबत मी चोमड्या भिलवलकर, फक्त सुख शांती न्यूज मध्ये. हा सुधारणार नाही. काय झालं? चेहरा का पडलाय? काही नाही का आई, जरा चिडल्यासारखी वाटते. आपण जरा जास्तीच ताणलं नाही का? काही नाही. आईनी जर ठरवलं ना सिरियल मध्ये काम करायचं तर चिक्कार पैसा कमवते, किंवा मी जर ठरवलं ना ऍक्टिंग स्कूल सुरू करायचं तर यांनाच प्रिन्सिपॉल करून घेईन. स्नेहल, हे जरा अति होते असं वाटत नाही का तुला? काहीही अति होत नाहीये. तुला काय वाटतं उपमा उगाच वाईट झाला होता का? मग काय म्हणायचं तुला? अरे मुद्दाम तेल कमी घातलं होतं त्यांनी. रवा तरी नीट भाजलेला होता का? स्नेहल, आई असं कशाला करेल? अरे का करेल काय? उपमा जर चांगला केला असता तर स्वयंपाकघरात रोज जावं लागलं असतं. मग यांची ग्राहक पंचायत कोणी सांभाळली असती? पायांना चाकं लावून फिरायचं असतं यांना. हळू बोलते, ऐकेल. ऐकू दे, ऐकलं तर सुटका होईल माझी एकदाची. अगं बरं ऐक, गंमत ऐक. आई, रात्री जेवायला काय आहे हो? जे हॉटेलमध्ये आहे ना ते. काय तू चालतंय रे तेवढं. तुझं डेअरिंग सॉलिड वाढली हा. हाय, तू इथे? बसची वाट बघतीये. बस स्टॉपवर काय करणार दुसरं? तसं नाही, मला म्हणायचं होतं इथे या एरियात काय करतेस? काही नाही, एक काम होतं. तुला गरम होतंय का? नाही, काय ग? मध्ये हेल्मेट काढ ना. हो, अच्छा. रिलॅक्स, एवढा नर्वस नको होऊस. नाही नाही, मी कुठे नर्वस.
नॉट एट ऑल. आई फॉलो वगैरे करते का? चल ग, काहीतरीच काय. मग मुली वगैरे पाहिल्या की नाही नंतर? नाही, आणि ती लिस्ट? लिस्ट फाडून टाकली. ओ ग्रेट. आता तुला लवकरच बरी मुलगी मिळेल. खरं सांगू का, या सगळ्या प्रकरणाचा ना आता कंटाळा आलाय मला. का रे? मग काय, एखादी मुलगी पसंत करावी, चहा पोह्याचा कार्यक्रम करावा आणि नंतर पुढे काहीच घडू नये. वेल इन दॅट केस मी तुला मदत करू शकते. कशी काय? ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे, तिचा मॅरेज ब्युरो आहे. तुला छान छान मुली दाखवेल. तुझ्यापेक्षा? आता तू पण मस्करी करायला लागलास वाटतं. इम्प्रुव्हमेंट. थँक्स टू यू. बर सांग ना, काय? तुला मुली बघायच्या आहेत ना? ऍक्च्युली व्हाय नॉट. ग्रेट. उद्या ओके. कुठे? इथे मॉल मधल्या कॅफे मध्ये 11 वाजता. ओके ग्रेट, डन. भेटूया मग. येऊ मी? अरे किती ड आहेस तू. आता काय झालं? मला लिफ्ट नाही देणार? तुला आवडेल म्हणजे माझ्या बरोबर असं बाईक वर मागे? आवडेल? वाय नॉट, ऑफकोर्स. हा म्हणजे तुला तुझी आई आपल्याला बघेल वगैरे अशी भीती वाटणार नसेल तर. हेल्प विथ इट. चल.